गंगापूर शहरातील नागरिकांना गेल्या 8 वर्षापासून बंद असलेले नगर परिषदेचे जलशुद्धीकरण केंद्र अखेर पुन्हा सुरू करण्यात आलं आहे। नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प कार्यान्वित झाला असून रविवार दिनांक 19 रोजी त्याचं उद्घाटन करण्यात आले। त्यामुळे शहरवासियांना शुद्ध व पिण्याचं पाणी उपलब्ध पाणी पुरवठा होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये नगराध्यक्ष संजय जाधव, उपनगराध्यक्ष अमोल जगताप यांनी दिली आहे। 2017 ते 18 मध्ये सुमारे 4 MLD क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले, मात्र अवघ्या 6 महिन्यात ते बंद पडले। परिणामी शहराला अनेक वर्ष अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत होता। निवडणुकीदरम्यान शुद्ध व नियमित पाणी पुरवठ्याचं आश्वासन देणारे नगराध्यक्ष संजय जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 6 महिन्यात हे केंद्र पुन्हा सुरू करून आश्वासनाची पूर्तता केली। विकास कामांना गती। नगराध्यक्ष जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध विकास कामांनाही वेग मिळालाय। जुनी जलवाहिनी व मोटारींची दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येत आहे। पुन्हा सुरू करून आश्वासनांची पूर्तता केली। विकास कामांना गती। नगराध्यक्ष जाधव यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर शहरातील विविध विकास कामांनाही वेग मिळाला आहे। जुनी जलवाहिनी व मोटारींची दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे। रखडलेल्या भूमिगत गटार योजनेला गती देण्यात आली असून शहरातील मुख्य चौकांचं सुशोभीकरण, नाल्यांची नियमित साफसफाई आणि हरित गंगापूर अभियानाअंतर्गत वृक्षारोपणाची कामंही सुरू आहेत। यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होतंय। यावेळी उद्घाटन प्रसंगी उपनगराध्यक्ष अमोल जगताप, मुख्याधिकारी संतोष अगळे, नगरसेवक संतोष अंबिलवादे, फैसल चौस, राकेश कळसकर, सय्यद अख्तर, योगेश पाटील, सुरेश नेमाडे, नवनाथ कानडे, आबासाहेब शिरसाट, आनंद पाटील, विशाल गायकवाड, शरद दारुंटे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। नगरपालिका प्रशासनाच्या वतीने मी सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत करतो। आज या पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश की गंगापूर शहरातले जे प्रलंबित प्रश्न होते, ही नगर परिषदच्या निवडणुकी झाल्यानंतर हे जे प्रलंबित प्रश्न होते ते आम्ही जवळपास 70% प्रश्न सोडवण्याचे आम्ही प्रयत्न केले। या सर्वांच्या सहकार्याने आम्हाला नगरसेवकांची मदत झाली, प्रशासनाची मदत झाली। त्यात महत्त्वाचा जो प्रलंबित प्रश्न होता तो म्हणजे गंगापूर शहराचा पाणी पुरवठा। की गंगापूर शहराला गेल्या 8-9 वर्षापासून हा खंडित असा पाणी पुरवठा होत होता की 4-4 दिवसाला, 15-15 दिवसाला, 20-20 दिवसाला, 1-1 महिन्याला पाणी येतो। त्यात प्रशासनाने मधला काळ, प्रशासकीय काळात बऱ्यापैकी दुर्लक्ष त्या पाणी पुरवठ्याकडे झालं, बाकी विविध प्रश्नाकडे झालं। 2 जानेवारी 2026 पासून ज्यावेळेस ही काउन्सिल आम्ही सर्व निवडून आलो, ही काउन्सिल अस्तित्वात आली, त्यानंतर आम्ही सर्वात प्रश्न पहिला पाणी पुरवठ्याचा हाती घेतला। तो हाती घेतल्यानंतर आपल्या सगळ्यांना सांगायला मला असा आनंद वाटतो की आपण या पाणी पुरवठ्यात सुधारणा करून आज पाणी पुरवठा 3 दिवसाआड आणला आणि पाणी पुरवठ्यात जो फिल्टर प्लॅन्ट गंगापूर शहराचा बंद होता तो आपल्या सर्वांच्या सहकार्याने, आमच्या नगरसेवकांच्या सहकार्याने, आमच्या आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून, आमदार प्रशांत बम आणि संदीपान भुमरे यांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटला आणि आज गंगापूर शहराला आजपासून आपण फिल्टर पाण्याची व्यवस्था चालू केली। त्याचं उद्घाटन आम्ही नुकतंच केलंय। गंगापूर शहराला यानंतर आपण 3 ते 4 दिवसाआड पाणी देण्याचं ठरवलं असून ते पण शुद्ध पाणी आपण देणार आहोत नागरिकांना। याच्यात थोडक्यात पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो मी की गंगापूर शहराचा एक थोडक्यातच तुम्हाला आम्ही जे कामं केले 6 महिन्यात ते थोडक्यात तुम्हाला आढावा सांगतो। आता गंगापूर शहरातील आंबेवाडीपासून, आंबेवाडीच्या फाट्यापासून तर कॉलेजपर्यंत हे पूर्ण पथदिवे बंद होते। हे पथदिवे आज रोजी सगळे चालू केले जातात, म्हणजे आले 1 महिन्याच्यात आपण चालू केलं। ते एक फार मोठं काम। आणि गावात ज्या ठिकाणी पोलवर लाईटं बंद होती ते लाईटंसुद्धा आपण जवळपास, मी तर काय म्हणत नाही 100% झालं असेल, पण 70 ते 80% आम्ही त्या पोलवर लाईटं लावल्या आणि नागरिकांना रात्रीच्या अंधारापासून उजाळा दिला। हो, आपण ते डिवायडरवर जे केलं आहे, आता माती वगैरे टाकून झाडं लावणार, पण बऱ्याच ठिकाणी डिवायडर तुटलेल्या अवस्थेत ते करतो। ते ज्यावेळेस झाडं लावणार ना त्याच्यासोबतच ते गट्टू, सिमेंटचे गट्टू असतात, त्यांनी आपण दुरुस्तीचं काम सोबतच करणार। दुसरं काम त्याला एक प्राधान्य दिलंय
स्वच्छतेचं सुद्धा मी सांगेन की 100% आमच्याकडून अद्यापर्यंत झालं नाही, पण आमचा ध्येय 100%पर्यंत स्वच्छ दिसलं पाहिजे गंगापूर. हे जे आज स्पर्धा भरतात आपल्या स्वच्छ भारत अभियानाद्वारे, त्याच्यात गंगापूर शहराचं नाव कसं येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. अजून बऱ्याचशा समस्या स्वच्छतेच्या आहेत असं नाही की नाही आहेत, पण त्या स्वच्छतेच्या समस्या 70 ते 60% आम्ही सुधारण्याचा प्रयत्न केला. यात आपला सुद्धा सहभाग गरजेचा आहे की ज्या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे माझ्या जे निदर्शनास आले 6 महिने बरेचसे नागरिक जागेवरच म्हणतात की नाली साफ नाही, इथं पाणी येतं, आमच्या घरात पाणी येतं, हे फक्त तेवढं गल्लीपुरतंच बोलतात. आमच्यापर्यंत फार कमी लोक संपर्कात असतात. आणि व्यापाऱ्याला एक तुम्ही हे सांगायला पाहिजे की जे व्यापारी काही आपलं कचरा आहे ना त्या डिवायडरच्या मध्ये टाकतात, ते नाही, झाडं लावलं बहुतेक होतो. पण जवळपास 60 लाखाच्या उतार्या आणि शौचालय मंजूर केले. यात आता त्यात अडचण अशी आहे महत्वाची, ही फार मोठी समस्या आहे खरं तर. त्याच्यात जागा उपलब्ध व्हायची फार मोठी समस्या आहे.